अध्याय 18 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री स्वामी समर्थ. जय कुलस्वामिनी तुळजाभवानी माता. एकोट एकोट जय मल्हार. श्री गणेशाय नमः. नामधारकाची आणखीन कथा ऐकण्याची आदरयुक्त जिज्ञासा पाहून सिद्धांनाही उत्सुकता वाटू लागली. ते पुढे सांगू लागले. भिवंडी ग्रामस्थ सोडून नरसिंह सरस्वती पुढे वाराणसी संगम येथे गेले. तेथील पंचगंगा कृष्णा संगमावरील कुरवापूर आले. शिव, भद्रा, भोगावती, कुंभी नदी व सरस्वती या 5 नद्यांच्या पवित्र संगमावर अमरेश्वर देवालय असून पवित्र औदुंबर वृक्षही आहे. 64 योगिनींचा तेथील निवास आहे. शिव शक्तितीर्थ हे तेथील प्रसिद्ध पावन तीर्थ आहे. गंगा व वेणी नदी दक्षिणेला वाहत असून कृष्णा पश्चिमेकडे वाहते. तेथील काही तीर्थांची नावे म्हणजे पापविनाशी कामतीर्थ, वरदतीर्थ, अमरतीर्थ, प्रयागतीर्थ, शुल्कतीर्थ, शक्तितीर्थ, कोठीतीर्थ अशी वीरव्यक्त तीर्थ आहेत. पंचगंगा व कृष्णावेणी मिसळून 7 नद्या तेथे आहेत. तीर्थांच्या दर्शनाने व स्नानाने सर्व पाप नष्ट होतात. तेथील दत्तात्रेयांचा प्रिय औदुंबर वृक्षही असून या पंचगंगा स्नानाला श्री नरसिंह स्वामी, नरसिंह सरस्वती गुप्तपणे राहिले होते. भक्तांसाठी वेळोवेळी प्रकट होत होते. तेथे असताना ते अमरपूर गावात रोज भिक्षा मागण्यासाठी जात असत. तेथील सुशीन नावाचा एक वेद अभ्यासक ब्राह्मण होता. तो कोरडी भिक्षा मागून विधीपूर्वक आचरण करून आपल्या पत्नीसह उदरनिर्वाह करीत असे. त्याच्या दारात घेवड्याच्या शेंगांचा वेल होता. त्या वेलाला पुष्कळ शेंगा येत असत. एखाद्या दिवशी पुरेशी भिक्षा मिळाली नाही तर ते दाम्पत्य घेवड्याच्या शेंगा भरपूर शिजवून मुलांसह पोटभर जेवण करीत असत. ब्राह्मण दरिद्री असला तरीही दारात आलेल्या भिक्षुकांना विनमुख पाठवत नसे. प्रेमाने आदरस्थिती करीत. एके दिवशी श्रीगुरु त्यांच्या घरी भिक्षेसाठी गेले. ब्राह्मणाने श्रीगुरूची षटोपचारे भक्तिपूर्वक पूजा केली. पाले भाजी, घेवड्याच्या शेंगांची भाजी व भात करून श्रीगुरूंना सतभावाने भोजन वाढले. श्रीगुरू संतुष्ट झाले. श्रीगुरूंनी त्याला आशीर्वाद दिला. तुझे दारिद्र्य संपले असे समज, असे आश्वासन दिले. त्याप्रमाणे उठले. ते अंगणात आले आणि तेथे लावलेला घेवड्याचा वेल त्यांनी पटकन उपटून टाकला आणि ते निघून गेले. श्रीगुरू निघून गेल्यावर ती ब्राह्मणांची पत्नी व मुले दुःखाने रडू लागले. आमचे प्रारब्ध कसे आहे बघा. भक्तीने त्या यतीला भोजनाला बोलवले. त्यांना आम्ही काय उपद्रव्य दिला. त्यांनी आमच्या तोंडचा घास काढून नेला. ब्राह्मण तिच्यावर रागवले. त्या यतीश्वराला दोष देणे योग्य नाही. आपल्या प्रारब्धात जसे असेल तसे दुष्कृत्य, पूर्वजन्मीचे सत्कृत्य तर चांगले किंवा वाईट घडते. सर्व ईश्वराधीन आहे. तो विष्णू सर्व पृथ्वीचा पालन करता आहे. त्याने प्रत्येक जीवाचे अन्न निर्माण करून ठेवले आहे. सर्वांना समानपणे यथायोग अशी आहार व्यवस्था तो जीवाच्या जन्मापासूनच करतो. एवढे थोर यतीश्वर आपल्या घरी भिक्षेसाठी आले. ही आपल्यावर केवढी कृपा आहे. त्यांच्याबद्दल खरे तर कृतज्ञता व्यक्त करायची सोडून त्यांना दोष देणे गैर आहे. श्रीगुरूंनी जाताना दारिद्र्य जाईल असा वर दिला आहे ना. ती आपल्याला दारिद्र्यातून तारणारे आहेत. त्यांचे शब्द खोटे कसे होतील. त्या शब्दांच्या पावित्र्यावर विश्वास ठेव
असे म्हणून ब्राह्मणाने स्वामींनी उपटलेला वेल उचलून नदीत टाकला व नंतर वेलाचे मूळ खोल वर गेले म्हणून तो तेथील माती कुदळीने खांदून टाकू लागला. जमिनीवर कुदळीने प्रहार करताना एका हंड्यावर आघात झाल्यासारखा खन आवाज झाला. गोंधळून गेलेल्या ब्राह्मणाने पुन्हा पुन्हा प्रहार केल्यावर द्रव्याने भरलेला एक हंडा त्यांच्या हाती आला. त्यांनी तो हंडा घरात नेला, त्याचे तोंड मोकळे केले आणि हंड्यातील द्रव्य जमिनीवर ओतले. सोन्याच्या मोहरा नाणी याची रास पाहून ब्राह्मण पती पत्नींना आश्चर्य वाटले. आनंद तो ब्राह्मण त्यांची पत्नी ताबडतोब संगमावर श्रीगुरूंच्या दर्शनास गेले. श्रीगुरूंची मनोभावे पूजा केली. घेवड्याच्या वेल उपटून आपण आम्हाला द्रव्य दाखविले. आपण आम्हाला ईश्वरासारखे भेटलात. आमचे भाग्य आपल्यास भेटीमुळे उदयास आले. यावर श्रीगुरु म्हणाले, हे नवल विशेष गुप्त ठेवा. आमची प्रसिद्धी करू नका. तुमचे वंशज अखंड लक्ष्मी ऐश्वर्य अपार वैभव लाभेल. पुत्र पौत्रासह सुखात नांदा. सन्मार्गाने आचरण करा. ईश्वर भक्ती खंड पडू देऊ नका. पुन्हा महाराजांना वंदन करून ते दाम्पत्य घरी गेले. श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार ते सदाचाराने सुखात राहू लागले. सिद्ध म्हणाले, नामधारका, ज्यावर श्रीगुरूंची कृपा होते त्यांचे दैन्य राहत नाही. ज्याचे दैव चांगले नसेल त्यांनी श्रीगुरूंना शरण जावे. तोच परम लोकी सर्व प्रकारचे आपल्या भक्तांचे कल्याण करणारा आहे. गुरु महिमा सांगणारी आणखीन एक कथा सिद्ध नामधारकाला सांगू लागले. 18वा अध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.